ओम शांती। आज 14/6/2026 रविवारचे अव्यक्त बापदादांचे महावाक्य पुनर्चलित मुरली आहे 24/10/2010। आजच्या मुरलीचे टायटल आहे वेळेच्या वेगानुसार आता विशेष स्वभाव संस्कारात बदल करण्यात तीव्रता आणा आणि मनाद्वारे मनसाद्वारे आत्म्यांना भिन्न भिन्न किरणे द्या। आज चारही बाजूंच्या परमात्मा सिंहासनावर आरूढ असणारे, त्याचबरोबर भ्रकटी सिंहासनावर बसणारे आणि भविष्य राज्य अधिकार प्राप्त करणारे अशा मुलांना बाबा पाहून खुश होत आहे। परमात्म्याचं मनाचं अंतःकरणाचं आसन अर्थात परमात्मा दिलतख्त फक्त ब्राह्मण मुलांनाच प्राप्त होते। म्हणून बाबांनी आज संगम युगाचंही महत्व सांगितलं। या संगम युगातच हे ईश्वरीय सिंहासन बाबांचं दिलतख्त संगम युगावरच प्राप्त होते। मग त्याचे भक्तीमध्ये माळेच्या मणीच्या रूपात गायन व पूजन केलं जातं। बाबा म्हणतात की माझी मुलं कोट्यावधी मधून काही आणि काही मधूनही काही आहेत, जे परमात्मा दिलतख्त सिंहासनावरती आरूढ होणारी मुले आहेत। संगम युगातच परमात्म्याचं हे मनाचं आसन दिलतख्त आपल्याला प्राप्त होतं। ब्राह्मणांचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे। बाबांच्या मनाच्या आसनावरती विराजमान होणं हे ब्राह्मणांचं जन्मापासूनचा अधिकार आहे। जन्म होणं आणि अधिकार प्राप्त होणं त्यास जन्मसिद्ध अधिकार म्हणतात। बाबा म्हणतात की ईश्वरीय हे आसन हे तुमच्या गळ्याचा हार आहे। बाबांनी खूप सुंदर याचं विश्लेषण महावाक्यांमध्ये केलेलं आहे। आणि म्हणून ह्या 3 सिंहासनाचा अधिकार आपल्याला संगम युगावर प्राप्त करण्याचा चान्स आहे। कारण हे भ्रकुटी सिंहासन याची स्मृती सुद्धा संगम युगावरच बाबा आपल्याला देतात। परमात्म्याचं मनाचं तख्त आसन सुद्धा आपल्याला आत्ताच भेटतं संगम युगावर। आणि भविष्य राज्य सिंहासन प्राप्त करण्याचा आधार सुद्धा संगम युगच आहे। आणि ब्राह्मण जीवनामध्येच आपल्याला या आसनांचा आधार आणि साधन प्राप्त होते। म्हणून बाबांनी सांगितलं निश्चय आहे का, नशा आहे का की आम्ही परमात्म्याच्या दिलतख्तवर आरूढ आहोत, हा नशा आहे का। बाबांना तर मुलांचं भाग्य बघून खूप आनंद होतो आणि बाबा म्हणतात वाह श्रेष्ठ अधिकारी मुलांनो वाह। बाबांना खूप खुशी आनंद होतो। तर मुलांना हा निश्चय आणि नशा आहे का। निश्चय आणि नशा चेहऱ्यावरून आणि व्यवहारातून नक्कीच दिसतो। बाबा सांगतात चालचलन व्यवहार यामधून ईश्वरावर आपला किती निश्चय आहे, किती आपल्याला ईश्वरीय सिंहासनावर मनाच्या आसनावर बसण्याचा नशा आहे, तो नक्कीच दिसतो। बाबा म्हणतात पहिले दुनियावाले ऐकत होते, विचार करत होते, आता स्थितीचा प्रभाव, अनुभव
त्यांना येत आहे म्हणून चेक करायचंय, त्यांना अनुभव झाला पाहिजे यासाठी आपण चेक करायचंय की दिवसभरात किती वेळ ईश्वराच्या मनरूपी आसनावर मी विराजमान होतो. आत्मा त्या स्मृतीमध्ये किती वेळ राहते की ईश्वराच्या अंतःकरणावर सिंहासनावर आरूढ होण्याचा मला अधिकार आहे. कारण भविष्य राज्यपद, भविष्य सिंहासन याचा आधार सुद्धा आत्ताच परमात्मा दिल तख्त आहे. तर बाबांच्या आसनावर सतत आरूढ राहतात का मध्ये मध्ये उतरून जातात? बाबा म्हणतात मध्ये मध्ये उतरत तर नाहीत ना या सिंहासनावरून. आपला हिशोब आपणच काढायचा आहे. यावरती आता आपण बाबांच्या दिलतख्तवर किती वेळ आरूढ होतो त्यानुसारच भविष्य सिंहासनावर, भविष्य राज्य सिंहासनावर किती वेळ आरूढ होऊ शकणार हा हिशोब काढता येईल. म्हणून बाबा सांगतात कधी कधी ईश्वरीय सिंहासनावर, ईश्वरीय मनरूपी आसनावरून खाली तर उतरत नाहीत ना, आसन सोडून मातीत पाय तर ठेवत नाहीत ना. चेक करायचंय. आता मातीत पाय ठेवणं म्हणजे काय तेही बाबांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. बाबा म्हणतात 63 जन्म देह अभिमान, देह भान रूपी मातीमध्ये पाय ठेवलेला आहे. एक आहे देहभान, दुसरा आहे देह अभिमान. बाबा म्हणतात देह भानामध्ये येणं, देह अभिमानामध्ये येणं तेच आहे बाबांचं दिलतख्तचं आसन सोडून मातीमध्ये पाय ठेवणं. लोक म्हणतात मनुष्य, एखादा मनुष्य जेव्हा वारतो किंवा देहांत होतो मग म्हणतात की मातीचं होतं, मातीतच गेला है ना, मातीमधून उत्पन्न झाला आणि मातीतच विलीन झाला. तर बाबा म्हणतात देहभान मध्ये येणं म्हणजे सुद्धा मातीत पाय ठेवणे. म्हणून बाबा आपल्याला आठवण करून देतात की ईश्वरीय मनरूपी आसनावर जर आरूढ व्हायचं असेल तर हे देहभान, देह अभिमान याला आपल्याला सोडावं लागेल. बाबा म्हणतात जसं एखादा मुलगा खूप प्रिय असेल तर त्याला झुल्यामध्ये झुलवलं जातं, ओटीमध्ये, मांडीवरती किंवा सोबत घेऊन फिरलं जातं, त्याला खाली मातीमध्ये ठेवत नाहीत. तसंच बाबा म्हणतात तुम्ही माझी प्रिय मुले आहात तर तुम्ही माझ्या मनरूपी सिंहासनावर सतत विराजमान व्हा. देहभान आणि देह अभिमानामध्ये येऊन मातीमध्ये पाय ठेवू नका. जे मुले या 3 सिंहासनाचे अधिकारी आहेत, 3 सिंहासन बाबांनी कोणते सांगितले? एक आहे भ्रुकुटी आसन, दुसरं आहे बाबाचं मनरूपी सिंहासन आणि तिसरं आहे भविष्य राज अधिकार प्राप्त करण्याचं सिंहासन. तर या 3 सिंहासनाचे अधिकारी जे असतील त्यांनाच बाप दादा भिन्न भिन्न झुल्यामध्ये झुलवतात. कधी शांतीचा झुला, कधी सुखाचा झुला, तर कधी प्रेमाचा झोका. तर या सिंहासनामध्येच आपल्याला आरूढ होऊन राहायचं आहे. बाबा म्हणतात या 3 सिंहासनाचे आणि झुला यातच आता पाय ठेवा, मातीमध्ये पाय ठेवू नका. शांतीच्या झुल्यामध्ये, प्रेमाच्या झुल्यामध्ये झुलत राहा आणि या आसनांवरती विराजमान व्हा, मातीमध्ये पाय ठेवू नका. म्हणून बाबा सांगतात सेवा पण
छान छान करतात, पण त्यामध्ये विघ्न पडतात, देहभान आणि देह अभिमानाचे विघ्न. म्हणून बाबा सांगतात की मनसाद्वारे सुद्धा अनेक आत्म्यांना आता हे सुखाचं किरण, शांतीचा किरण, प्रेमाचा, आनंदाचा किरण द्यायचा आहे. कारण काही जण बाबांना विचारतात की आम्ही भविष्यात कुठे जाणार, आम्ही भविष्यात काय बनणार, असा प्रश्न बाबांना काही मुले विचारतात. मग बाबांनी खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. जेव्हापासून ज्ञानात आलो तेव्हापासून आपला पाय किती वेळ या सिंहासनावरती आणि किती वेळ झुल्यामध्ये आणि किती वेळ देहभान देह अभिमानामध्ये राहतो, त्या आधारे हिशोब करायला सांगितला. म्हणून बाबांनी सांगितलं किती वेळ आसन सोडून देहभानामध्ये येता, किती वेळ झुलामध्ये झुलता, त्यावरती आधारित आहे भविष्यात रॉयल फॅमिली किंवा कृष्णाच्या नातेवाईकांमध्ये आपला किती वेळ असेल, किती जन्म असतील, किती वेळ त्या घराण्यात आपण राहू, हे कॅल्क्युलेशन, हिशोब यावरती आधारित असेल. म्हणून बाबांनी सांगितलं दुसऱ्यांना आपल्याला पाहायचे नाही, स्वतःला पाहायचे आहे. ब्रह्मा बाबा सोबत यायचे असेल तर त्याचा आधार आहे संगम युगावरचा हा पुरुषार्थ. ब्रह्मा बाबा सोबत अर्थात कृष्णासोबत. बाबा म्हणतात माया कोणालाही सोडत नाही, आतापर्यंत ही माया सोडत नाहीये. आजकाल दोन रूपात माया विशेष करून येते. एक आहे व्यर्थ विचार आणि दुसरा आहे की मी कमी नाही, मी योग्य आहे. ही कधी कधी लाट येत राहते. खूप सुंदर बाबांनी याचं विश्लेषण केलेलं आहे आजच्या महावाक्यांमध्ये. माया आजकाल दोन रूपामध्ये येते, व्यर्थ विचार आणि दुसरा आहे कधी कधी जी लाट येते, कोणती, मी कमी नाही, मी योग्य आहे. म्हणून बाबा म्हटलंय, उपायही सांगितला बाबांनी, मुरलीचे रोज मनन चिंतन करा आणि त्यामध्ये मगन राहा. मुरलीचे अर्थात ज्ञानाचे पॉइंट्स खूप सुंदर सुंदर बाबा महावाक्यांमध्ये विविध पॉइंट्स आपल्याला सांगतात आणि म्हणून त्याचं मनन करणे आणि त्याच्यामध्ये मगन राहणे. बाबा आपल्याला ग्रहपाठ देतात, बुद्धीला व्यस्त ठेवा. बाबा म्हटले 4 विषय रोजच्या मुरलीमध्ये सांगितले जातात, त्याचं चिंतन मंथन करणे हाच ग्रहपाठ आहे, ज्याद्वारे मनसा दिव्य बनेल, कर्म श्रेष्ठ बनतील आणि व्यर्थ आपोआपच संपून जाईल. ही विधी बाबांनी आपल्याला सर्वांना सांगितलेली आहे व्यर्थाला संपवण्यासाठी आणि कधी कधी जी मध्ये लाट येते ना, त्या लाटेला संपवण्यासाठी. आणि याद्वारे काय होईल, आत्मा शक्तिशाली बनेल. बाबा म्हणतात, बाबांनी पाहिले की मुलांचं आठवणीवर लक्ष आहे, वाणीवरही लक्ष आहे, परंतु माझा स्वभाव, माझा संस्कार कसा आहे, हे माझा संस्कार रॉयल आहे का, माझ्यामध्ये रॉयल संस्कार आहेत का, धारणेत कमी आहे का, आणि जर असेल तर त्याला आता भरायचं आहे, यावरती विशेष लक्ष द्यायचं आहे. झालेल्या गोष्टींना वारंवार आठवणीत आणायचं नाही, बिंदी लावायचा आहे, फुल स्टॉप लावायचा आहे, पूर्ण विराम द्यायचा आहे. प्रश्नचिन्ह, आश्चर्याची चिन्ह आता नकोय. खूप सुंदर पॉइंट आहे. याला आपल्याला ग्रहपाठाच्या रूपात अभ्यासात आणायचं आहे. ज्या काही गोष्टी झाल्या त्याला पूर्ण विराम लावून आपल्या धारणेत असलेल्या कमीला, आपल्या स्वभाव संस्कार रॉयल जे असायला पाहिजे त्यात जी कमी आहे त्याला भरायचं आहे
आणि पूर्ण विराम मागच्या गोष्टींना लावून पूर्ण अभ्यासामध्ये मनन चिंतन करायचं आहे, ज्याद्वारे व्यर्थाला आपण संपवू शकणार आहे. बाबा म्हणतात पुढे तर एक सेकंदाचा फुलस्टॉप लावण्याचा पेपर असेल, म्हणून खूप वेळाचा अभ्यासच आपल्याला शेवटच्या परीक्षेत पास करणार आहे. बाबा म्हणतात मी रोज अमृत वेलेला मुलांना पाहतो. बाबा पाहतात आणि बाबा रिझल्टही सांगतात की मनसाद्वारे स्वतःला अनेकांना व्हायब्रेशन देण्यामध्ये व्यस्त करा. मनसा व्यस्त झाली तर संस्कारामध्ये परिवर्तन होणे सहज आहे. बाबा विदेशी मुलांना पण पाहतात आणि देशवाल्यांना पण पाहतात आणि बाबा सांगतात की शक्तीला धारण करा, हिम्मते बच्चे मदते बाप. सर्वांना संदेश द्या, कोणाचीही उल्हाणा राहायला नको. बाबा म्हणतात शेवटी सर्वांना एकेकांना आठवण करून बाबा अनुभवाचा पेपर पुढे ठेवण्यासाठी सांगतात आणि शेवटी बाबा सर्वांना याद प्यार आणि नमस्ते करतात. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचं वरदान आहे साधारणतेद्वारे महानतेस प्रसिद्ध करणारे साधारण व उदाहरण मूरत भव. बाबा म्हणतात साधारण गोष्ट स्वच्छ असेल तर ती सर्वांना आकर्षित करते. भले साधारण आहे तसेच आपलं मनही जर स्वच्छ असेल, कर्म जर स्वच्छ असतील, भले आपण साधारण आहोत, परंतु बाबा म्हणतात समस्या उत्पन्न तेव्हा होतात जेव्हा साधारणतेला सोडून देतो. म्हणून आज याचं वरदान खूप सुंदर बाबाने दिलेलं आहे, उदाहरण मूरत बनायचं आहे. सुविचार मनातून मना माझा बाबा, तर मायाच्या धुंदीमधून जागे व्हाल, डोळे उघडतील. माझा बाबा मनातून म्हणायचं आहे. आजचा अव्यक्त इशारा. आता बाबा म्हणतात आवाजात येणं जसं सोपं आहे तसं आवाजातून परे होणं सुद्धा सोपं वाटलं पाहिजे. संपूर्ण स्थितीची निशाणी आहे ही आणि म्हणून पुरुषार्थ सरळ आणि दोन्ही गोष्टींचं बाबा म्हणतात लक्षात ठेवायचं आहे की बॅलन्स ठेवता आलं पाहिजे. म्हणून आजचा अव्यक्त इशारा सुद्धा आपल्याला सहनशील बनवण्यासाठी आणि स्वभावाला सरळ बनवण्यासाठी खूप काही इशारा देत आहे. प्रॅक्टिकल याचं आचरण करूया. खूप सुंदर मुरली आहे. पुन्हा एकदा वाचून पुन्हा अभ्यास करून त्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. ओम शांती.